हॅलो, नमस्कार सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल आणि हसत असाल. आजची दिवसाची सुरुवात काही खास नाही आहे, कारण की काल तब्येत खूप बरी नव्हती. त्यामुळं काल इंडियन मॉम सुमित्राला सुद्धा दोन्ही जुनेच व्हिडिओ टाकले मी, कारण तब्येत जास्त बरी नव्हती. दवाखान्यात काही अजून गेलेलं नाही आहे, बघूया आज वाटलं तर जाईन मी. आज जरा बरं वाटतंय. काल मी रेस्टच घेतली. काल पॅकिंग वगैरे पण काही नाही केले, कारण खरंच तब्येत बरी नव्हती. आणि त्यामुळं कालचं किचन जे आहे ते एवढा पसारा आहे की आत्ता मला ते सगळं आवरून घ्यायचं आहे. आणि ते आवरता आवरता म्हटलं तुमच्याशी थोड्याशा गप्पा माराव्यात. आणि किचनवर किती पसारा आहे बघितलं तर तुम्हाला पण वाटेल की आता ही कधी आवरायची. पण आवरलं तर पाहिजे आपल्याला, कारण आपल्याशिवाय कोणी आवरणार नाही आहे. आपल्यालाच आपलं काम करायचं आहे, स्वतःलाच मोटिवेट करायचं, उठायचं आणि कामाला सुरुवात करायची. तर मी पण तेच केलं आहे. उठली आहे, अंघोळ फक्त केली आहे, चहा पिला आहे आणि आता कामाला सुरुवात करते. तर चला तुम्ही पण माझ्याबरोबर कामाला सुरुवात करा. चला, आजच्या व्हिडिओची सुरुवात एका सुंदर कवितेपासून करणार आहे. कविता माधुरी नगीने पुणे यांनी लिहिलेली आहे. खूप सुंदर कविता आहे. काल चुकून तिच्या हातून पाण्याचा ग्लास खाली पडला तर तो पटकन म्हणाला, तुला काही अक्कलच नाही, लक्ष कुठं असतं तुझं, लक्ष कुठं असतं माझं. खूप टोचलं तिला ते वाक्य. झरकन भूतकाळ नजरेसमोरून गेला तिच्या. लक्ष होतं ना माझं नव्या नवलाईत, तुझ्या आवडीनिवडीकडं, त्याशिवाय आल्या गेल्या पाहुण्यांच्या सरबराईकडं, सासू सासऱ्यांच्या रूढी परंपरांकडं. लक्ष होतं ना माझं ऐन करिअरच्या काळात पोटात वाढणाऱ्या बाळाकडं, बाळाला वाढवता वाढवत्या कंपनीतल्या टार्गेट्सकडं, म्हाताऱ्या सासू सासऱ्यांच्या दुखण्या खुपण्याकडं. लक्ष होतं ना माझं घरातल्या प्रत्येक जबाबदारीकडं आणि कर्तव्याकडं, वाढत्या वयातल्या आपल्या मुलांच्या समस्यांकडं, सततच मोबाईलमध्ये व मित्रांमध्ये रमलेल्या तुझ्याकडं. या सगळ्यात लक्ष नव्हतं ते फक्त माझ्याकडं रे. नव्हतं लक्ष माझं माझ्या आवडीनिवडींकडे, माझ्या छंदांकडे, माझ्या आनंदांकडे, माझं आरोग्य, माझ्या समस्या, माझी तब्येत, या कशाकडेच नव्हतं माझं लक्ष. माझं वय, माझं शरीर दिसणं, माझी चाळीशी, माझे बदलणारे मूड हार्मोन्स, यांकडेही कधी लक्ष नव्हतं माझं. आणि आयुष्यभर घर संसार यांनाच लक्ष मानलेल्या मला तू विचारतोस की लक्ष असतं कुठं तुझं, तर इथं असतं माझं लक्ष. कविता वाचली आणि मन अगदी भावूक झालं की खरंच आपल्या प्रत्येक स्त्रीची ही कहाणी आहे की घरात कुणाला लागलं काय तर आपल्याला विचारण्यात येतं की तुझं लक्ष कुठं होतं. तर अख्ख्या आयुष्याची कहाणी एका कवितेमध्ये या ताईंनी उतरवलेली आहे, माधुरी नगीने यांनी. आणि खरंच खूप सुंदर वाक्यरचना आहे की कुठं लक्ष होतं तुझं, याचं चोख उत्तर तिनं नवऱ्याला दिलेलं आहे. आणि हे खरंच आहे की आपले वयाची विशी ही 20 पासून 21-22 साधारण लग्न होतं आणि त्यानंतर आपल्यावर येतात ही आहे हे मोठ्या जबाबदाऱ्या. अवस्था. आता इथंच बघा, मला केवढा पसारा आणि केवढी भांडी कोण आवरणार? आपणच आवरायचं आहे. कसं आवरायचं? तब्येत बरी नाहीये, काय करायचं? मेड नाही, काही नाही, आवरत राहायचं. आलेला दिवस पुढे ढकलत राहायचा. काहीही झालं तरी काम चुकणार नाहीये हे माहीत आहे, त्यामुळं काही ना काही करत राहायचं. आता हा पसारा बघून थोड्या वेळ असं वाटलं होतं, खरंच कुणीतरी मदतीला हवं बाबा, एखादी मेड लावावी. पण त्या मेडला पुन्हा पैसे देणं आलं आणि त्या मेडच्या ह्याच्यावर आपण अवलंबून राहणं आलं की तिनं 3 वाजता यायचं की 4 वाजता यायचं हे तिनं ठरवायचं, आपण नाही सांगायचं. आणि त्यातल्या त्यात ते भांडी नाही निघाली तर तो होणारा पश्चाताप वेगळा. भांड्यांना तसंच काही राहिलं की आपलं डोकं हलतं आणि आपण म्हणतो की आपण पैसे देतोय, हे सगळं नकोच. त्यापेक्षा आपलं काम आपणच केलेलं नाही का चांगलं. आपल्या प्रत्येक कामात आपण जर आनंदाने काम केलं तर ते काम आपल्याला काम वाटतच नाही, आपली जबाबदारी, आपलं कर्तव्य वाटतं. पण असं करत करत कितीतरी स्त्रियांचं आयुष्य निघून जातं, असं तुम्हाला नाही का हो वाटत? मला तर नक्की वाटतं. म्हणूनच कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं की आता जरा स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे. डोळ्याखाली आलेला ताण, डोळ्याखाली आलेली काजळी, डोळ्याखाली विचारांनी सूज आलेली आहे, त्याचप्रमाणे हार्मोनल्स माझे पण इम्बॅलन्स होत आहेत. अनेक बदल शरीरामध्ये घडत आहेत, अनेक काही दुखणी मागं लागत आहेत. या सगळ्याकडे आता स्वतःहून लक्ष द्यायचं, कारण आपल्याला म्हणणारं कुणीही नसतं. आईवडील विचारतात कशी आहेस बाळा, मात्र त्यांचं उतारवय असतं, त्यामुळे त्यांना सगळं सांगण्यात काही पॉईंट नसतं.
कारण त्यांना मग आपल्याबद्दल काळजी लागून राहते. बाकी म्हणाल नाती तर लांबून लांबून विचारतात, पण जवळून असं आपल्या आईवडिलांसारखं कोणीच नसतं. आणि त्यामुळं ठरवलं आहे की आता स्वतःकडे स्वतःच लक्ष द्यायचं आणि तुझं लक्ष कुठं असतं या गोष्टीला चोख उत्तर द्यायचं. हो ना, तुम्ही पण असंच करा. बघू शकता आता किचन एकदम साफ झालेलं आहे, एकदम नीट अँड क्लीन केलेलं आहे मी पूर्ण किचन. तर आता एवढं दमल्यानंतर चहा तर पहिला पाहिजे. चहा घेते आणि चहा ठेवते, तुमच्याशी बोलत बोलत. चहा सोडायचा म्हणतेय, कमी केलाय पण सोडणं शक्य होत नाहीये. होईल तेव्हा होईल, हळूहळू करत होईल. कुठलीही गोष्ट एकदम सुटत नाही. आता ओवीला आणि मला चहा ठेवते. अखिलाची बिन साखरेचा पितो, त्यामुळे त्यासाठी नाही ठेवते. तुम्हाला जी आता कविता वाचून दाखवली ती मला आपल्या छानशा एका सबस्क्रायबरनं पाठवली आणि खरंच अर्थपूर्ण आहे असं मला वाटतं. स्त्रीच्या जीवनावर आहे की कुठं लक्ष असतं, तर स्त्रीचं लक्ष कुठं असतं हे त्या कवितेत पूर्णपणे सांगितलेलं आहे. आणि किती नाही म्हणावर स्त्रियांच्या बाबतीत हे होतं की ज्या स्त्रिया हाऊसवाईफ असतात, म्हणजे जास्त करून हाऊसवाईफ असतात, त्यांच्या बाबतीत हे होतं की घरात तर होतीस ना, मग कुठं लक्ष होतं, मुलाला कसं लागलं कुठं लक्ष होतं, हे कसं करायचं राहिलं, हे काम कसं राहिलं कुठं लक्ष होतं. म्हणजे हे वाक्य टिपिकली प्रत्येक घरात अगदी लहान फॅमिलीपासून मोठ्या फॅमिलीपर्यंत सासूकडून, जावेकडून किंवा नवऱ्याकडून, सासऱ्यांकडून बोललं जाणारं वाक्य आहे की कुठं लक्ष होतं. तर ते लक्ष कुठं होतं ह्याच्यावर त्या मला ताईंनी पाठवलेली सुंदर कविता आणि त्यांनी खाली लिहिलं होतं, कृपया ह्याला वाच. आणि मला ती मनाला इतकी भावली की मी ठरवलं की लाईव्ह आपल्या आजच्या या चॅनलला ती शेअर करायची. आणि असंच तुम्ही पण छान छान काय काय शेअर करत जा, जेणेकरून आपल्या सगळ्या स्त्रियांना मोटिवेशन मिळेल. आणि मोटिवेशन मिळालं तरच आपण जगू शकतो. जर रोज तेच आपल्याला कानापर्यंत काही चांगलं नाहीच पडलं, रोजची कामं, रोजची मुलं सांभाळणं, रोजचं तेच ऑफिस, रोजचं तेच, तर आपल्याला असं वाटतं की अरे आपण काय करतोय नक्की, आपण जगतोय का, आपण जगायचं विसरून गेलोय की काय, असा प्रश्न आपल्याला पडतो. आणि मग आपण आपल्यासाठी वेळ द्यायला सुरुवात करतो. लहान लहान गोष्टींपासून सुरुवात करा. तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुमच्या केसांना मेहंदी लावत जा, नखांना नेलपेंट लावत जा, पायाला नेलपेंट लावत जा, बांगड्या बदलत जावा, गळ्यातलं मधनं बदलत जावा, कानातली बदलत जावा, ड्रेस चेंज करत जावा. दोनच तर दोन गाऊन घालू नका, त्यातही व्हरायटी, म्हणजे ड्रेस घाला, कधी साडी घाला, असं वेगवेगळं सगळं जर तुम्ही ठेवाल तर तुम्हालाही प्रसन्न वाटेल. आणि जेणेकरून आपण लेडीज ज्या घरात असतो त्यांना कोणी असं म्हणणार नाही की तुझं लक्ष कुठं होतं. आपणही ठामपणे सांगू शकतो की माझं लक्ष कुठं होतं, असं मला वाटतं. तर आजचा व्हिडिओ छोटासा इथंच थांबवते. पुन्हा भेटेन थोड्या वेळाने किंवा मग उद्याच्या व्हिडिओमध्ये. बघूया काय करते ते, त्याप्रमाणे तुम्हाला सांगते. परवा दिवशी इथलंच आमच्याच इथे समोर मॉल आहे, तिथे गेले होते. तर छोटं मोठं शॉपिंग घरातलं केलेलं आहे ते तुम्हाला दाखवते. सगळ्यात आधी हे 3 डबे आणलेत, कारण की ना शेंगदाणे किंवा मसूर हे ठेवायला माझ्याकडे काहीच नव्हतं. आता हे घासून घ्यायचे आधी, घासून उन्हात जरा वाळवणार गॅलरीमध्ये आणि मग वापरणार. भांडी घासल्यावर लक्षात आलं असे 3 डबे 199 रुपयाला 3. घासायला सोपे, दिसायला छान, बघू शकता छान आहेत असे 3 डबे एकात एक. तर ते तिन्ही पण आपण घासून घेऊया आणि मग त्यात सामान भरूया. अजून काय आणले दाखवते. हे गाईचं तूप वातींसाठी, म्हणजे कुठल्या गुरुपुष्यामृतच्या ज्या वाती लावायच्या होत्या, पण चांदीचं निरांजन घेणं झालं नाही आणि मला ती सेवा चांदीचं निरांजनातच करायची आहे. पुढच्या 21ला गुरुपुष्यामृत येते तेव्हा करीन. हे कम्फर्ट केसांनाच म्हणते, कपड्यांना छान वास येण्यासाठी
खमण ढोकला घरातही करते, कधी कधी रेडीमेड पीठही आणते. हा एक हँडवॉश आहे बघा, खूप छान आहे, म्हणजे फेस होतो याचा फक्त, छान आहे. ही रांगोळी, व्हाईट रांगोळी नव्हती माझ्याकडे. साखर मधुरच वापरते मी, मधुरच्या 2 साखर. 5 किलो आणायची होती पण ओझं उचलून वर आणता येत नव्हतं. तिळाचं तेल आता पणत्यांना पण लागेल आणि देवाला पण लागेल. थोडेसे बदाम जे मी रोज खाते. पात्र्या ज्या पॅकिंगसाठी सतत हरवत असतात आणि सतत दुसऱ्या घ्यायला लागत असतात. हे लायझॉल बाथरूमसाठी आणि फरशीसाठी. पिवळी मोहरी आपल्याला लागणार आहे दिवाळीला. आता याला काय म्हणतात तुम्ही, जुली बॉबी ते आहे. आणि हा गरम मसाला, गरम मसाला आता घरी करणार आहे मी, अगदी छोटं पाकिट त्यासाठी आणलेलं आहे. आणि हा छोले मसाला, हे घरीच करायचे मसाले, विकतचे शक्यतो नाही आणायचे. एवढ्या सामानाचे झाले 1636 रुपये आणि त्याच्यावर बचत झाली 233 रुपये 51 पैसे. बघा, बिलाची रक्कम 1636 आणि बचत 233, म्हणजे एवढ्या सामानावर मी 233 रुपये बचत केली आहे. चला, आनंदच आहे. अशा 100-200च्या बचतीतूनच 1000 रुपये साठतात. 1000 मधनं 10,000 आणि 10,000चे कधी 50,000 आणि कधी 1,00,000 होतात, सांगता येत नाही. तर मुंगीच्या पावलानं नाही, कासवाच्या पावलानं म्हणा, हळूहळू आता बचतीकडे लागलेली आहे. आणि कसं आहे, घरातले सगळे A to Z खर्च माझ्यावर होते आणि आत्ता पण आहे. त्यामुळं बचत करण्याकडे कल खूप मनापासून इच्छा असेल तरी कमी होते. पण आता ठरवलंय की दिवाळीत सुद्धा मी ठरवलंय शॉपिंग नाही म्हणजे नाही करायची. एक घरात किचनमध्ये लागणारी वस्तू मागवली, ती तुम्हाला दाखवेल. आणि ती मागवली आहे, त्यामुळे दिवाळीत यावर्षी कोणालाही कपडे घ्यायचे नाहीत. ओवीला छोटे छोटे 2 ते चुडीदार मागवलेत. एक फ्रॉक तिचा आहे वाढदिवसाचा, तोच तिला घालणार आहे. माझ्याकडे एक साडी आहे तयार, तीच घालणार आहे. आणि काही नाही, पहिल्यांदा मी 4 दिवस 4 कपडे, मुलांना मला सगळ्यांना घ्यायचे, घरात तिकडं सगळ्यांना घ्यायचे. आता नाही, आता स्वतःसाठी पण नाही आणि मुलांना पण यावर्षी समजून घ्या म्हणणार आहे. पुढच्या वर्षी आपण नक्की घेऊया. एवढं वर्ष आपण थोडी खरेदी, आता काय तुम्ही बघताय, घरामध्ये फ्रीज घेतला आहे, वॉशिंग मशीन घेतला आहे, घरात बेड घेतला, कपाट घेतलं, म्हणजे सगळ्या वस्तू आता घरात टोटल माझ्या झालेल्या आहेत. त्यामुळे आता संसारातलं असं मला काही घ्यायचं नाही आहे. त्यामुळं कपडे काय पुढे जाऊन घेता येतील म्हणून एवढे वर्ष त्यांना सांगितलं ॲडजस्ट करा. आणि दोन्ही मुलं देवकृपेनं खूप समजूतदार आहेत. दोघंही म्हणतात घरात बेल आहे त्यामुळे फटाके वाजवायचे नाहीत, फटाक्यांना खर्च नाही. काय जो खर्च होईल फक्त आकाशकंदील आणि दिवे आणि घरातला फराळ सुद्धा मी अगदी थोडा, गोड अखिलेश खात नाही, ओवी खात नाही, म्हणून मी चिवडा, चकली आणि अनारसे लक्ष्मीपूजन पुरते एवढंच करणार आहे. बाकी काहीही करणार नाही, कारण जर मुलंच खात नसतील तर ते करण्यात काय अर्थ आहे. करा, डब्यात भरा आणि मग नंतर ते कोणाला तरी द्या. शिळं झालेलं कोणाला द्यायला मला आवडत नाही, टाकून दिलं तर वाईट वाटतं. म्हणून मग तेवढंच करणार आहे. अर्धा किलोचा चिवडा, अर्धा किलोची चकली आणि 1 पाकिट अनारशाच्या पिठाचं आणून थोडेसे अनारसे. एवढ्यातच दिवाळी यावर्षीची आहे, पण आनंदात साजरी करायची आहे. मुलांना घेऊन आनंदात लक्ष्मीपूजन करायचं आहे. लक्ष्मीपूजन पण यावर्षी मी छोटंसं मांडणार आहे. केंद्राप्रमाणे तुम्हाला दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये, पण मी मांडताना छोटंसंच मांडणार आहे. तर अशा पद्धतीनं आजचा व्हिडिओ किंवा आजचा व्लॉग म्हणा मी इथंच थांबवते. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत. आता चहा घेते, कारण चहा आटायला आला. तर चला चहा घेते, तुम्ही पण या चहा घ्यायला. पुन्हा भेटते आता. चला उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.